श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे आपण सर्व जाणताच. या देशामधील जी व्यवस्था आहे त्याला आपण अनुवादी व्यवस्था म्हणतो, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी दंड ठोपटलेला आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये जे काही एवढे काही आंदोलन होत आहेत, हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व जाणता की वेळोवेळी कालचा औरंगाबादचा असेल, RSSच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा, या सर्व ठळक बाबी पाहता बाळासाहेबांची इच्छा होती की समविचारी जे पक्ष आहेत यांना सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे. वास्तविक पाहता ही जी आज आम्ही बसलेलो आहोत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून, ही युती जर याच्या अगोदर झाली असती तर आज महाराष्ट्रामध्ये खरंच एक वेगळं चित्र असतं. पण काही का असे ना, आज तो दिवस आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेड असेल, बुलढाणा असेल आणि इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेस आणि वंचित एकत्र आलेले आहेत. तोच प्रयोग परळीमध्ये सुद्धा आम्ही राबवलेला आहे आणि आज या क्षणी या युतीला काँग्रेस वंचित आघाडी असं संबोधण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, परळीची जर आपण परिस्थिती पाहिली तर आपण सर्व म्हणजे जाणकार आहात. त्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी वृत्त सुद्धा छापलेले आहेत. परंतु गेंड्याच्या कातडीसारखी जी इथली सिस्टीम आहे, इथलं जे राजकारण आहे, हे राजकारण फार असं लयाला गेलेलं आज पाहत आहोत. परळी सोडून जर बाहेर आपण कुठं गेलो तर खरंच आपण पत्रकार बांधव आहेत, आपल्याला ते अनुभव आले असतील. परळीची प्रतिमा बाहेर या लोकांनी काय ठेवलेली आहे. आज आम्ही बघतो मोठ्या हुशारीनं तेच लोक, तेच चेहरे, पक्ष बदलून तेच चेहरे आज आमच्या हवे होऊ पाहत आहेत. यांना संधी दिलेली आहे आपण वास्तविक पाहता. यांचं कामही बघितलेलं आहे. परंतु आम्हाला काय दिसतंय, आज हेच लोक आज परत आमच्याकडे येऊ लागले. तेच चेहरा, तेच काम, तेच सगळं. मग हे कुठंतरी बदललं पाहिजे. जो खरोखर आहे, ज्याला विकास करायचा आहे, विकास घडवायचा आहे, परळी सुंदर आणि स्वच्छ करायची आहे, या उद्देशाने आम्ही केवळ हा निर्णय घेतलेला आहे. आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे जे जाहीर झालेले आहेत काँग्रेसच्या माध्यमातून, हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत, विकास करणारे आहेत. आणि म्हणून जे जातीवादी पक्ष पार्ट्या आहेत यांना दूर ठेवून आमच्या मतांची विभागणी होऊ नये, केवळ याच उद्देशाने आपली ताकद एकवटल्या जावी आणि या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर राज्य चालावं, या उदात्त हेतून या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशाने, बाळासाहेबांच्या मंजुरीने या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी आज आम्ही युती करत आहोत. तरी आपणा सर्वांना या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे, काँग्रेसचे असतील, आमचे उमेदवार असतील, आज मैदानामध्ये आहोत. आता मिलिंदरावांनी सांगितल्याप्रमाणे घराणेशाहीचं काम आमचे उमेदवार नाहीत, परंतु यांना कुठेही कमी पडणारे नाहीत. तरी आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला सुद्धा आपण प्रसिद्धी द्यावी, आमच्या उमेदवारांना प्रसिद्धी द्यावी आणि आपण सर्व मिळून या परळीचा विकास, या परळीला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घडवूया. धन्यवाद. आपण 3 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यातही आपण आपली भूमिका आपण स्पष्ट केली की काँग्रेस स्वबळावर म्हणजे महाविकास आघाडीत न जाता राष्ट्रवादी शरद पवार गट यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढून आम्ही आपली दुसरी आघाडी तयार करून निवडणूक लढविणार आहोत, हे आपल्याला त्या दिवशी घोषित केलं. त्या दिवशी वंचित बरोबर बोलणं चालू आहे. 1-2 सीटाचा आमचा विषय आहे, तोही लवकर होईल असं आपल्याला त्यावेळेस सांगितलं. आम्ही वंचित बहुजन समाज पार्टी आणि परळी शहर काँग्रेस बहुजन आघाडी परळी शहर काँग्रेस आम्ही संयुक्तरित्या ही नगर परिषद निवडणूक लढविणार आहोत. आता निर्णयही झाला आहे आमचा पूर्ण. आणि
नगर परिषदची जे भोंगड कारभार आहे, जे मनमानी कारभार आहे, जे बेशिस्त कारभार आहे, ज्याला लगाम नाही, अशा कारभाराचा भांडाफोड करून तिथं त्या नगराध्यक्षपदाला गनिमा राहावी, त्या पदाची काही गनिमा असावी, त्या नगर परिषदला काही शिस्त असावं, तिथलं जे काही निधी शासनाचा येतोय किंवा जो आपण तिथं निर्णय घेतो तो आपल्या परिकरांच्या मतलब हितासाठी, त्यांच्या उपयोगासाठी आणि आपले परी ही सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी असा निर्णय व्हावा, यासाठी या निर्णय घेण्यासाठी आम्ही पैशानं कमी आहोत, ताकदीनं पण मनानं आणि जिद्दीनं लई मजबूत आहोत आणि जे आम्हाला काम करायचंय त्या काम करण्यासाठी आम्हाला भरपूर धैर्य मतलब काय म्हणतात त्याला पूर्ण मनोबल आहे. असे आम्हाला काही त्रास झालाय, कारण की आधी पहिले भाजप नगरसेवक पळवत होतं, आता आमचे उमेदवार आमच्याकडे आले की त्यांनाही पळून नेतात. आता दुसरे ज्यांना आम्ही सोडून आलोत, ज्यांना आम्ही सोडून आलो म्हणजे त्याला आम्ही बाहेर काढलं, ते आमचे लोक पळून नेलेत. आम्ही जवळपास 21 उमेदवारांची आमची यादी झाली आणि यांची वंचित बहुजनची झाली होती मिळून, पण आमचे काय 4-5 लोक शेवटच्या क्षणी आमचे जे पद्धत आहे भाजपची, ती पद्धतीतच अवलंबन सुरुवात झाली. म्हणजे त्यांच्या छत्रछायात आलेले लोक आहेत ते नवीन, आता ज्यांना मंदिराचा अपमान केला, मंदिरचं ते फोडून देवाला मानत नाहीत, त्याचं तोडतात, ते कोणतं संविधान मानणार आहेत आणि कोणतं परीसाठी हितासाठी काम करणार आहेत. आणि कालही आपण पाहिलं असाल, जे काही पत्रकार बंधू असतील काल छाननीमध्ये, त्यांनी पाहिलं असेल की जे उमेदवार म्हणून वरून पाठविलेले उमेदवार आहेत का कसे आहेत, आता देव जाणे ते जाणे, पण आम्हाला तर असं वाटतं की ते पाठवलेले उमेदवार आहेत. पण त्यांची जी कालची परिस्थिती होती, त्यांचा मुद्दा नाही, काय नाही, कोणत्याही मुद्द्याला मतलब मुद्दा नसताना उगाच अधिकाऱ्यावर ओरडाओरड करायला. एकदा व्हिडिओ असा आहे, सगळ्यांकडे असेल, ते अधिकाऱ्याच्या हातातून कागद हिसकावून घेतात, फाईल घेतात आणि अधिकारी त्यांच्यावर कोणताही कारवाई करत नाही. निवडणूक अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही. ते एवढं बेशिस्तपणे ते काम करतात. आणि कारण काय खुर्चीवर बसवायचं काय अर्थ आहे? कारण सरळ होता, निवडणूक निर्णय अधिकारीने काही निर्णय चुकीचा देऊ द्या, कसाही देऊ द्या, निर्णय जो दिला त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचा अधिकार आहे. तुम्ही अपील करून तिथं वांद करून, तिथं दादागिरी करून, तिथं तुम्ही कोणते भागीदार आहेत ते दाखवून त्यात अर्थ काय? तो काय म्हणजे तो वरची मस्ती आणखी खाली गेली नाही असं दाखवायचं होतं काय? ठीक आहे, तो त्यांचा विषय. पण अशा लोकांचा जर आपण विचार केलं तर मग आपल्याला तो अवघडच होणार आहे. मग एकाकडून सुटून दुसऱ्याकडे यायचं असं होणार आहे. त्याच्यामुळे परळीकरांनी विचार करावा. परळीकरांसाठी आम्ही ही आघाडी करीत आहोत आणि परळीकरांच्या हितासाठी परळीकरांची परळी, आमची परळी, माझी परळी, आम्हा सर्वांची परळी, ती परळी आम्हाला स्वाभिमानी परळी, स्वच्छ परळी, निर्भय परळी, भ्रष्टाचारमुक्त परळी, बेशिस्त नगरपालिकेला शिस्त लावणारी परळी, हा आपल्याला उपक्रम आम्ही राबवणार आहोत आमच्या माध्यमातून. आणि निवडणूक निर्णय अधिकारीचा पण एक थोडासा विषय माझा मांडायचा आहे की त्यांनी जे उमेदवारी अर्ज आले आहेत, माझ्या माहितीनुसार, आता त्यात बदल झाला असेल मला माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार जे उमेदवारी अर्ज येतात ते ऑनलाईन अपलोड करावं लागतात. पण आम्हाला कुठं अपलोड केलेले दिसून आले नाहीत. अपलोड केल्यानंतर आम्हाला त्याच्यात काय त्रुटी आहे, त्यांना काय इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा ती चूक आहे का कशी आहे, त्याच्याकडे 572 अर्ज असल्यामुळे असेल का कशामुळे असेल, किंवा जो टायमिंगचा जो नियोजन दिलेला आहे निवडणूक आयोगाने जो टायमिंग दिली ती टायमिंग अपूर्ण पडत असल्यामुळे झाला असेल. पण काय कदाचित काही झालं असेल.
पण त्यामुळे ते आम्हाला विशेष ऑब्जेक्शन घेता आले नाहीत. अनेक ऑब्जेक्शन घेण्यासारखे होते. अनेक अर्ज रद्दबाद झाले आहेत आणि तो निवडणूक विषय तो विषय काढायचा विषय एवढाच होता की तिथं जे बळजबरी झाली, जे तिथं अशोभनीय दर्शन झालं ते योग्य नव्हतं. हा मला त्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि आम्ही परळीकरांसाठी पुन्हा तोच आमचा नारा राहील आणि त्यासाठी आम्ही प्रचार यंत्रणा सुरू करतो. त्याबद्दल आमचे तालुका अध्यक्ष आपल्याला त्याबद्दल सांगतील पुढचं कार्यक्रम आम्ही कसं करणार आहेत आणि कसं त्याच्यानंतर हे प्रश्न परिचय करून देत ना आज मुळे नाही थोडा निवडणूक लढविणारे आमच्या उमेदवाराचे आम्ही थोडा परिचय करू देतो. प्रभाग नंबर 1 गुलाब पठाण. गुलाब पठाणचा मुंह के पास लो. ठीक, नाम बोलो खाली, बोले ना उन्होंने. मैं नाम बोलता है, इधर लाओ खाली. तुम खड़ा प्रभाग 2 चा उमेदवार मी स्वतः आहे, सैयद हनीफ सैयद करीम. प्रभाग 3 चे आमचे उमेदवार आहेत सैयद फारुख सैयद गनी. प्रभाग 3 चे ब चे उमेदवार आमचे बिस्मिल्ला बी आहेत, त्यांचे फडत इथं बसलेले आहेत. प्रभाग 4 चे आमचे वंचितचे आपला उमेदवार आहेत संदीप काटे. आणि दुसरे आमचे उमेदवार आहेत आमचे दीपक शिरसाट यांची आई इंदुबाई. नंबर 5 चे आमचा अचा एक उमेदवार अर्ज बाद झालेला आहे, ते नुजत वंचितचे बाळासाहेब जगतकर साहेब. प्रभाग 6 चे 6 मध्ये मोरे साहेब यांचे माताजी आहेत. प्रभाग 7 ला सिकंदर भाई. प्रभाग 8 साजिद बबलू. प्रभाग 8 ब विश्वनाथ गायकवाड साहेब. प्रभाग 9 बद्दर भाई. प्रभाग 9 ब गौतम सावे साहेब शहराध्यक्ष वंचित शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष. प्रभाग 11 आले नाव. प्रभाग 11 SC कल्पना मनोहर कांबळे. प्रभाग 13 चे उमेदवार त्रिंबक मुंडे. प्रभाग 10 प्रभाग 10 मधून वंचित बहुजन आघाडीचे अंजली क्षीरसागर. प्रभाग 13 चे उमेदवार राहिलेत. प्रभाग 15 चे उमेदवार डॉक्टर शाहिद मुजावर. वंचितचे शेख शाकेर भाई. प्रभाग 16 चे मोलानी जुनैद. प्रभाग 17 चे रसूल खान आणि विश्वनाथ देवकर साहेब माग बसले थोडं जागामुळे. असे हे आमचे सगळे उमेदवार आहेत. आम्ही 17 अर्ज टाकले होते, एक अर्ज बाद झालाय. 15 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आणि वंचितचे 6 असे आम्ही 23 जागांसाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत.
नाही, नाही. आम्ही ते जाहीर केलं ना काँग्रेसला दिले म्हणून. सर्व उमेदवारांना आणि सर्व सहकाऱ्यांना आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी उमेदवार आणि काँग्रेसचे आणि स्थानिक आघाडीचे काही अजून येणार आहेत सोबत या सर्वांना उद्या सकाळी आम्ही घेऊन महामानव मस्जिद मंदिर सर्वांना अभिवादन करून सर्वांचा आशीर्वाद घेऊन पुढे प्रचार फेरी उद्या सकाळी दुपारी 4 वाजता दुपारी 4 वाजता तसा कार्यक्रम नियोजन सर्व वार्ड वाईज प्रभाग वाईज व्यवस्थित लावलेला आहे. तरी सर्व पत्रकार बंधूंना सर्वांना विनंती की आमच्या या आघाडीला प्रचार यंत्रणेला सर्वांना सहकार्य करावं. वेळोवेळी वस्तुस्थिती आम्ही जे जनतेसमोर घेऊन जाणार आहे ती जनतेसमोर मी ठेवाई मानावी अशी मी विनंती करतो. काय प्रश्न असले तर घेण्यास तयार आहेत. तुम्ही सांगितलं की आम्ही दुसऱ्या पक्षात इतर तुमच्या पक्षामध्ये तुमच्या समाजाचे 80% उमेदवार आहेत. तुम्ही इतर समाजात इतर उमेदवार आहे काँग्रेसमध्ये. आमच्या समाजामध्ये आम्ही मोरे आणि 80% दिला. मोरे म्हणून देवकर आहेत, विश्वनाथ गायकवाड आहेत, आणि शिरसाट आहेत, मुंडे आहेत. आमचे 16 मधून 8च मुस्लिम आहेत आणि 8 इतर काँग्रेसच म्हणतो. काँग्रेसच सांगतो साहेब, काँग्रेसच सांगतो. आता वंचितचे सर्व राखीव आहेत. वंचितच्या वतीनं आम्ही ज्या काही आरक्षणाच्या जागा लढवतोय त्याच्यामध्ये आम्ही मातंग समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं काही नाही की एका जातीला झुकतं माप आहे. सर्व जे काही आहे सर्वांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखी काय काँग्रेसचे काही बाद झालेले आहेत तर तिथं आदरमधून जर कोणी येत असतील तर पुरस्कृत करण्यासाठी आम्ही तयारच आहेत ना. म्हणजे असं काय एकाच जातीला द्यायचं ते आम्हाला इथं जातपात मोडून काढायची, सर्वांना समान संधी द्यायची. जे काही इथं घराणेशाही चालू आहे या घराणेशाहीच्या विरोधामध्ये ही आघाडी काम करणार आहे. त्याच्यामुळं असं काही नाही, गैरसमज होऊ नये. नाही, तो प्रश्न मी आणखी क्लिअर करू इच्छितोय की इथला मोस्ट भाग हा एक अल्पसंख्याक समाजाचा जास्त भाग आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला जर कुठं तुम्ही सगळं बघितलं असेल हा इथला समाजच थोडा जास्त आपल्याला कुठेही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला तिकडे संख्या जास्त दिसणे स्वाभाविक आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की कोणाला डावलून हे आपण आम्ही करत आहोत. दुसरा कोण निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आपण, त्यांचं काम कसं वाटतं? निवडणूक आयोगावर आक्षेप तिथं ते अमर्यादित आहे त्याच्यामुळे त्यांना तो तसा होता. आणि वेळ जे नियोजनाचा वेळ असतो तो वेळ पण त्यांना कमी आहे. कारण की 500 ते ठीक आहे कायद्यानं त्यानं ऑनलाईन करणं पाहिजे गरजेचं आहे. पण ते 572 मी पण अगर विचार करू ते होणार नाहीत ऑनलाईन. हां, त्याच्यामुळे त्यांच्या कारभारावर आमचं जास्त नाराजगी नाही. आता सध्या आजच्या व्यवस्थेवर जे काय प्रकरण केंद्र लेवलवर झाले असतील किंवा बाहेर झाले असतील किंवा दुसरे झाले असतील त्याचा नाही. पण परळीच्या नगर परिषद निवडणुकीच्या त्याच्यावर आमचा असं काही जास्त आरोप नाही. पण तेवढंच आहे की त्यांनी जागेची ठिकाण त्यांना कंडिशन जे दिली त्याच्यामुळे त्यांना ती अपुरी पडत आहे आणि वेळही त्यांचा वेस्ट होत आहे. आणि तिथं जो काही गोंधळ होत आहे त्यावर त्यांनी कारवाई करावी ते करत नाहीत.